अभिलाषा शरणापू पाताळे. माझे नाव अदिती चंदवेकर. आमच्या शाळेचे नाव प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुड. आम्ही दोघी इयत्ता 8वीत शिकतो. प्रकल्पाचे नाव फळे व भाजीपालांच्या अवशेषापासून बायोगॅस निर्मिती व ग्रामीण ऊर्जा स्रोत. आजच्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उरलेल्या व नसलेल्या फळभाज्या वाया जातात. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. दुर्गंधी व कीटक संख्या वाढते. तसेच मृदेचे प्रदूषण होते. ग्रामीण भागात वीज पुरवठा कमी प्रमाणात होतो. याचा लोकांवर शेतीसंबंधी व घरगुती कामांवर परिणाम होतो. आमची समस्या अशी आहे की शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला यांच्या अवशेषांच्या विल्हेवाटीबाबत अडचणी येतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात विजेचा अपुरा पुरवठा असल्यामुळे दैनंदिन कामकाजमध्ये अडथळा येतो. या समस्येवर उपाय म्हणून फळे व भाजीपाल्यांच्या अवशेषा बायोगॅस निर्मिती यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्राद्वारे सेंद्रिय कचऱ्याचा रूपांतर ऊर्जेमध्ये होईल. तयार होणारा बायोगॅस स्वयंपाक, प्रकाश व्यवस्था किंवा लहान कृषी यंत्रणासाठी वापरला जाऊ शकतो. अवशेषांपासून तयार होणारे स्लरी खत म्हणून वापरला जाऊ शकतो. प्रकल्पाची उद्दिष्टे: फळे व भाजीपालांच्या अवशेषांपासून पुनर्वापर करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करता येईल. ग्रामीण भागात पर्यायी आणि स्वयंरूपी ऊर्जा स्रोत निर्माण करता येईल. शेतकऱ्यांना वीज व इंधन खर्चात बचत करणे व सेंद्रिय खत